पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुश्रीफ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुश्रीफ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तर कोल्हापूरमध्ये आज दोन्ही उपमुख्यमंत्री आणि खुद्द मुख्यमंत्री येत आहेत. मोठा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने गडिंग्लजमधील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आता कोल्हापूरच्या दिशेने रवाना होत आहेत. आपल्यासोबत सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, नगरसेवक आहेत, बांधकाम सभापती गुंडू पाटील आपली प्रतिक्रिया सत्यवार्ता न्यूजवर देणार आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या. गुंडूला काय सांगाल, स्वतः मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत, त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील, आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सुनीताताई पवार सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. एक मोठा कार्यक्रम कोल्हापूर येथे होणार आहे. काय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या नेत्या या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीताताई तसेच या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री या विभागाचे लोकप्रिय आमदार आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज कोल्हापूर दौऱ्यावर मेळाव्यासाठी जात आहोत. CPR अद्ययावत हॉस्पिटल आदरणीय मुश्रीफ साहेबांनी खरोखर CPR एक बघण्यासारखं एक अद्ययावत हॉस्पिटल असं मुश्रीफ साहेबांनी उभा केलेला आहे आणि त्याचा आज लोकार्पण सोहळा माननीय देवाभाऊंच्या हस्ते होणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही निघणार आहोत. त्याच पद्धतीने संध्याकाळी परत कागलला छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी आज लोकार्पण सोहळा आदरणीय देवाभाऊंच्या हस्ते व सुनित्रा वहिनींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही गडिंग्लज शहरातून प्रभाग क्रमांक 7 या प्रभागाचे नगरसेवक आमचे गटनेते आमचे मार्गदर्शक माननीय नरेंद्र भद्रापुरे साहेब असतील, तसेच प्रभाग क्रमांक 10चे नगरसेवक विठ्ठल बंबानगोळ असतील, आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब देवगोंडा असतील, आमच्या प्रभाग क्रमांक 9च्या नगरसेविका दर्शनाताई कुंभार असतील आणि मी स्वतः असेल. या आमच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो युवक आम्ही आज कोल्हापूरला रवाना होत आहोत. गडिंग्लजमध्ये बघायला गेलं तर मुश्रीफ साहेबांच्या शिवाय विकासाला पर्याय नाही असं एक चित्र दिसतंय. मुश्रीफ साहेबांच्या शिवाय गडिंग्लजचा एक विकास होऊ शकत नाही असं एक नागरिकांच्यात विश्वास. आज गडिंग्लज शहरातून किती नागरिक यासाठी जाणार, किती गाड्यांची सोय आपण केली? गडिंग्लज शहरातून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जवळजवळ आज 101 गाड्या आम्ही कोल्हापूरला रवाना होत आहेत आणि हजारोच्या संख्येने आज कार्यकर्ते गडिंग्लज शहरातून कोल्हापूरला रवाना होत आहेत. तसं बघायला गेलं तर सुनेत्राताई सुद्धा आज या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन होईल, काय वाटतं? 100% माजी उपमुख्यमंत्री आदरणीय दिवंगत नेते अजितदादा पवार साहेबांच्या नंतर सुमित्रा वहिनी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्यामध्ये मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सुमित्रा वहिनी येत आहेत. त्यामुळं 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होणार. देवगोंडा मला सांगा, तुम्ही सुद्धा या कार्यकर्त्यांच्या सोबत जातात, काय वाटते आपल्याला, काय प्रतिक्रिया? अतिशय उत्साहाने आम्ही त्या कार्यक्रमासाठी जातो आणि हा कार्यक्रम 100% यशस्वी करण्यात मुश्रीफ साहेब यशस्वी केला असा आम्हाला विश्वास आहे. तर गडिंग्लज नगरपालिकेतील गटनेते भद्रापुरे साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. भद्रापुरे साहेब, काय सांगाल, आज आपण कोल्हापूरच्या दिशेने रवाना होता, असंख्य कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे कार्यसम्राट आमदार आणि या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या विशेष प्रयत्नातून आरोग्याचं एक मोठं मंदिर म्हटलं तर वावगं ठरू नये, तर CPRचा अद्ययावतपणा केलेला आहे. त्याचं आज लोकार्पण या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या पक्षाच्या नेत्या या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांच्या हस्ते आज ते संपन्न होत आहे. यासाठी गडिंग्लज तालुक्यातून हजारो कार्यकर्ते या मेळाव्यासाठी जात आहेत आणि या कार्यक्रमासाठी जात आहेत. निश्चितच पवार वहिनींचं आगमन उपमुख्यमंत्री झाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये होत आहे आणि यामुळं आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि निश्चितच यामुळं पक्षाची उभारणी खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीनं बांधली जाईल असा मला विश्वास आहे. पहिला राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आपल्या सोबत होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनीताताई पवार या पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यात एक नव ऊर्जा निर्माण झाली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता या सुनीताताई कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज.